यंदा जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचं निर्मूलन ही संकल्पना घेऊन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीनं 22 मे ते 5 जून या कालावधीत देशभरात प्लास्टिक विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचा भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं शहरातील प्रमुख 7 मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणाऱ्या जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कचरा उठावासाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्परसह स्वच्छता विषयक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या 300 वाहनांचा समावेश होता। या सर्व वाहनांवर स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अभियानाचे जनजागृती फलक लावण्यात आले होते। तसंच स्वच्छता विषयक गीतांमधूनही प्रबोधन करण्यात आलं। ऐतिहासिक दसरा चौकात या संदेश फेरीची सांगता करण्यात आली। यावेळी प्लास्टिक हटाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या। अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी उपस्थितांना प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी शपथ दिली। लोकांच्या मध्ये प्लास्टिकच्या अपयाबाबत आपली जनजागृती मोहिमेशी केलेली होती। यामध्ये आपण शहरातून वेगळ्या 6 दिशेतून 6 रस्त्यावरून लोकांना जागृतीची आपण मोहीम केली, रॅली काढल्या। लोकांना प्लॅस्टिकचे दुष्परिणाम याचे जे होत आहे ते कळवले। लोकांनी आपल्याला कचरा जो आहे तो उघड्यावर टाकता आपल्या महापालिकेच्या घंटागाडीमध्येच टाकावा आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येईल याची आश्वासित करण्यात आलेलं होतं। अशा पद्धतीने महापालिकेचे कर्मचारी आपल्या NGO MPCB यांच्या संयुक्त विद्यमानं हिताचा पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरात प्लास्टिक नको हे सांगण्यासाठी शहरात टिप्पर वाहतूक करणारे त्याचे कर्मचारी आणि यांची एक 5 वेगवेगळ्या शहरातल्या भागातून रॅली इथं आली। बायोमेडिकल वेस्ट गोळा करणारी जी टीम आहे ती एका मार्गावरून आली आणि हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी जी साधनं आपल्याकडे आहेत महापालिकेकडं त्याची एक टीम एका रस्त्यावरून आली। अशा वेगवेगळ्या मार्गावरून आज दसरा चौकामध्ये ही रॅली शहरात पर्यावरणाविषयी, प्रदूषणाविषयी, हवेच्या प्रदूषणाविषयी आणि प्लास्टिकच्या विषयी जनजागृती करत इथे येऊन पोचलेली आहे आणि हा एक वेगळा उपक्रम कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं केला गेला आहे। या फेरीमध्ये सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, निखिल गरद यांच्यासह आरोग्य निरीक्षक, मुकादम, चालक, सहाय्यक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते।